माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. त्याला एका हिंदी चॅनलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई को कौन से रस्ते से जा रहे? त्याचं काय उत्तर? हम डांबरी से जा रहे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे? हां, तुला काय विचारलं पत्रकारांनी? तुम कौन से रस्ते से जाने वाले हो? हे म्हणतो डांबरी से. अरे रस्ते म्हणजे तुम बीड से, नगर से, पुणे से, कैसे जा रहे हो? एक तर हा जो व्हिडिओ परत काढा आणि वाचा, ऐका. हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. याचे दोनच उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. त्या दिवशी आम्ही गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागं लावलेला आहे. महिलांच्याबद्दल कसं बोलावं, हां, अशीच असती सुंदर आमची आई. शिवाजी महाराज ही संस्कृती ना, त्यांनी शिकवलं ना. मागं पुतळा आहे ना शिवाजी महाराज तुझ्या. काय म्हणतात, शत्रूच्या स्त्रीला सुद्धा आईचा दर्जा शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. आणि ते मधुकर आर्दड कमिशनर समोर बसलेले आहेत. हा लोळतोय आमच्या ग्रामीण भाषेत लोळतोय. अहो, तुमच्या घरी पाहुणे आल्यावर तुम्ही आजारी जरी असलं असं उठून तर बसताना. इतकी तरी माणुसकी असते ना आपल्यात. खरं बोला. हा लोळतोय तिथं असा. आणि ते कमिशनर बिचारे बसले तिथं. आणि ते कमिशनर ते म्हणले काय, आणि काय सुरू केलं, तुझ्या आईचा मी बोलणार नाही पुढं, टिंब. अरे जरांगे, ही संस्कृती आहे का? तुझ्या आईबापाने तुला हे शिकवलं का? ते जे आर्दड नावाचे जे अधिकारी आहेत ते बी मराठा समाजाचे आहेत ना. हां, शेतकऱ्याच्या घरातले आहेत ना. तिने काहीतरी अभ्यास केला असेल, तिने काहीतरी पुस्तकं वाचली असतील. हां, ते कष्टातून अधिकारी झाले आणि त्यांना तू शिव्या घालतो. त्याच्याबरोबर माझे जे सहकारी आहेत डॉक्टर संतोष यादव नगरचे, यांनी मराठवाड्यावर ज्या नोंदी मिळाल्यात ना आता 30-40 हजार, या डॉक्टर संतोष यादवांचे अनंत उपकार येतं. गावगाव फिरून ह्या माणसाने एसटीने हिंडला, मोटरसायकलीवर हिंडला, बीडमध्ये, लातूरमध्ये, उदगीरमध्ये, नांदेडमध्ये, त्या सगळ्या संभाजीनगरमध्ये, वैजापूरमध्ये हा माणूस मोटरसायकलीने हिंडला. आणि हा याला काय म्हणतो, तुम्ही सरकारच्या भाकरी खातात, आम्हाला भाकरी मिळत नाही. हां, आणि नीट घाला. आता ते मला बोलताच आहे ना. अहो, आपल्याला बोलता येईल घ्यायची भाषा. मला सांगा ना, मलाही बंद नाही, तुमचं लाईव्ह चालू आहे, मला असं कळलंय. हां, तुमची आई असं पुढं बोलला, याला पटतं का, याला शोभतं का? जाम. अरे तू सरकारला शिवाय दे, मी बोलणार नाही. ते शिंदेचं, पवारांचं, ते फडणवीसचं मला काय घेणं नाही त्यांचं. मी त्यांच्या कालही विरोधात होतो, आजही त्यांच्या विरोधात आहे, आणि उद्याही त्यांच्या विरोधात राहणार जर ते चुकले तर. आणि त्याच्या आधीचे जे काँग्रेसचे तर त्यांच्याही मी विरोधात होतो पहिल्यापासून. आपल्याला हे पटतच नाही, हे राजकारण लोक आपल्याला पटत नाही, म्हणूनच हे राजकारण सोडणं या पारमार्थाला लागलोय. खूप बोललाय तो, म्हणजे हे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे कोणताही माणूस. मी विनंती करतो, मला अनेकांचे फोन आले, महाराज आणि तुम्ही काय आले तिथे गेलते, आणि तुम्ही काय आले गेलते तिथं. अरे यांनी बोलावलं मला, माझ्याकडे रेकॉर्डिंग येता. यांनी बोलावलं, यांनी मला माफी मागितली, याच्या कोर कमिटीने माफी मागितली. चुकलं महाराज तुम्ही या. आणि मी गेलेलो नाही, मला आत्मसन्मान आहे, मला सुद्धा मान सन्मान आहे, मी कशाला जाऊ त्याच्या स्टेजवर जर अपमान केला तर. आणि त्यांनी बोलवलं महाराज. आणि ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आता. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.